36व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगानं उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे गोंदियामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून बाईक रॅलीची सुरुवात केली। वाहतूक विभाग तसंच उपप्रादेशिक परिवहन विभागातील 200 कर्मचारी अधिकारी यांनी रॅलीत आपला सहभाग नोंदवला। जिल्हाधिकारी कार्यालय, बालाघाट टी पॉइंट तसंच उड्डाण पुलावरनं घेऊन या रॅलीचं उपप्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयामध्ये समापन झालं। बाईक रॅली करण्यात आली। आपण कशा पद्धतीने करण्यात आली, काय योजना होती? 36व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगानं आज गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने एक वाहतूक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांनी त्या रॅली करता फ्लॅग ऑफ केलेला आहे। त्यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया ते कलेक्टर ऑफिस, तसं बालाघाट चौक, मग मोठा पूल आणि तिथून जयस्तंभ चौक ते परत कार्यालय, अशी ती शहरभर रॅली फिरवण्यात आली। त्यामध्ये एक साधारणतः 200 वाहन चालक, 200 बायकर्स होते, ज्यांनी पूर्ण हेल्मेट आणि काही स्लोगन्स लावलेले होते त्यामध्ये की वाहन चालवताना हेल्मेट वापरणं गरजेचं आहे, ना की फक्त ड्रायव्हरला, पिलियन रायडर्सला, मागे बसलेल्यांना देखील गरजेचं आहे। त्याचबरोबर वाहतूक नियमांचं साईन बोर्ड्स, परत अपघातग्रस्तांना मदत करणे असे फलक काही त्यामध्ये होते। प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यामध्ये जास्त प्रामुख्याने वाहन संख्या आहे ती दुचाकींची आहे। त्यामुळे आम्ही दुचाकीच्या वाहन चालकांच्या प्रती म्हणजे असणारे हेल्मेट असेल किंवा घ्यावयाची काळजी, त्या अनुषंगाने रॅलीज, प्रबोधनात्मक व्याख्यानं, शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन व्याख्यान देणे, असे विविध उपक्रम, मग त्यांचे मोफत नेत्र तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल वाहन चालकांची, असे विविध उपक्रम राबवले आहेत। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।